प्रथम समजून घेऊया की नॉर्मल ब्लीडिंग किती असतं, केवढं असतं, किती प्रमाण म्हणजे नॉर्मल ब्लीडिंग आहे. हे समजलं तर आपलं ब्लीडिंग हे हेवी आहे की कमी ब्लीडिंग होतं हे सगळं आपल्याला समजायला सोपं जाईल. बऱ्याच काय बहुतांशी सर्वच जणी या पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. तर त्या हिशोबाने आपण नॉर्मल ब्लीडिंग किती हे समजून घेऊया. आता एक सॅनिटरी नॅपकिन पूर्ण भरण्यासाठी 4 ते 5 ml रक्तस्राव हा पुरेसा असतो. तर एवढं रक्त त्याच्यामध्ये सोक केलं जातं. जर तुम्ही दिवसाला 4 ते 5 सॅनिटरी नॅपकिन्स बदलत असाल तर याचा अर्थ 5x5 और 5x4 एका दिवसाला. आणि जर तुमच्या पाळीचा काळ हा 4 ते 5 दिवस असेल तर साधारण 100 ते 120 ml पर्यंत तुम्हाला रक्तस्राव होऊ शकतो. आणि हा 100 mlच्या आसपासचा जो पूर्ण मासिक चक्रातला तुमचा रक्तस्राव आहे याला नॉर्मल ब्लीडिंग असं समजलं जातं. म्हणजे इतका पाळीचा रक्तस्राव तुम्हाला होत असेल तर तुमची पाळी देखील हेल्दी आहे आणि नॉर्मल स्वरूपात तुमचा रक्तस्राव चालू आहे असा एक अंदाज आपण लावू शकतो.